आपण पाहत असलेले हे सुंदर छायाचित्र प्रत्येकाने आपल्या हृदयातील नाजूक कप्प्यात प्रेयसीची आवडती प्रतिमा चिरंतन जपलेली असते। अशीच प्रेयसी सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी त्यांच्या कल्पनेतून आणि कॅमेऱ्यातून टिपली आहे। ही प्रेयसी आणि निसर्ग यांचं नातं या छायाचित्रातून सादर करण्यात आले आहे। हे छायाचित्र प्रदर्शन कला रसिक प्रेक्षकांसाठी सादर केले आहे। चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादानात सोमवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गीतकार कवी गुरु ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर, प्रवीण तुपे, भाजप नेते अमित गोरखे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी देवदत्त कशाळीकर यांनी सर्वांचे स्वागत करीत आभार व्यक्त केले। सदर प्रदर्शन 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे। कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्ररूपात आणायची होती, तेव्हा मेन जी काही टास्क होती ती एवढीच होती की चेहऱ्याच्या पलीकडचं सृजन आणि सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करावा। कारण बरेचदा आपण चेहरा कोण छान दिसतंय कोण कसं दिसतंय याच्यामध्ये अडकून पडतो, तिथे बाउंड्रीज येतात, तर ती बाउंड्री असलीच नाही पाहिजे। आणि म्हणूनच केवळ ही गोष्ट केली होती की आपण चेहरा कुठेही दाखवलेला नाही आहे। आणि निसर्ग आणि प्रेयसी हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं वाटतं मला, कारण निसर्ग हा प्रेयसीसारखाच असतो जो कायम आपल्याला ओढ लावतो, बोलवतो, खुणावतो, भुलवतो, आणि तशीच प्रेयसी असते। आणि मग जेव्हा ह्या दोन गोष्टींना जर आपण क्लब केलं तर निसर्गामध्येच जर प्रेयसी दाखवली तर ते पेंटिंग बनतं। सो दॅट वॉज माय कन्सेप्ट। आणि मी भाग्यवान आहे की गुरु ठाकूर सारखा सिद्धहस्त एवढा मोठा गीतकार कवी माझ्या फोटोग्राफवरती जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्यासारखं काही आनंद नव्हता माझ्या आयुष्यात, त्यामुळे तो प्रयत्न तशा पद्धतीने केला। बरं झालं। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर। शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता। मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा।